आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. विकसित भारत संकल्प यात्रा विदर्भात कालपासून दाखल. केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांनी केलं यात्रेचं स्वागत. अॅग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे नागपुरात अत्याधुनिक सेंद्रिय बाजार उभारण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. गडचिरोलीत उद्योगांसाठी 5,000 हेक्टर जमीन नव्यानं संपादित करणार असल्याची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि अकोला जिल्ह्यात पूल रेल्वे उड्डाणपुलासाठी 300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात फिरत आहे. प्रथम आदिवासी क्षेत्रात या यात्रेचा रथ फिरला. विदर्भातही ही यात्रा कालपासून दाखल झाली. पश्चिम नागपूरच्या दाभा येथील कृषी प्रदर्शन मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रचार वाहनाला फीत कापून मार्गस्थ केलं. ही प्रचार वाहनं नागपूर शहराच्या विविध भागात केंद्र तसंच राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करणार आहेत. याप्रसंगी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल तसंच जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. अमरावतीच्या बोरगाव धर्माळ इथं विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्डचं वाटप करण्यात आलं. सदर गाव 100% हरघल जल घोषित झाल्याबाबत प्रमाणपत्र देऊन सरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आणि प्रचार वाहनाला मार्गस्थ केलं. भंडारा इथं या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. भंडारा जिल्ह्यातील सर्व 541 ग्रामपंचायतींमध्ये आजपासून पुढील 60 दिवस विकसित भारत संकल्प यात्रा फिरणार आहे, असं मेंढे यांनी सांगितलं. स्वातंत्र्यानंतर आजतागायत भारतासारख्या कृषीप्रधान देशात अनेक प्रयोग झाले. त्यात रासायनिक खतांच्या वापरातून केलेली शेती हा प्रयोग उत्पादन देऊ शकला, पण जमिनीची उगवण क्षमता पूर्णपणे नष्ट झाली. तसंच या उत्पादनांमुळे समाजात रोगराईचं प्रमाण वाढलं. आता या सर्वांपासून मुक्ती हवी असल्यास भारतीय शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं, असा सल्ला नागपुरात आयोजित अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रेरणेनं मागील 13 वर्षांपासून सुरू असलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या अॅग्रोव्हिजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज सकाळी दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर करण्यात आलं. दाभा येथील मैदानावर आगामी काळात तयार होणाऱ्या 360 कोटी रुपये खर्चाच्या कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्पाला शासनानं मंजुरी दिली असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अॅग्रोव्हिजन फाउंडेशननं नागपुरात जमीन खरेदी केली असून त्या ठिकाणी भाज्या, फळं, धान्य, कडधान्य सेंद्रिय स्वरूपात सुव्यवस्थित पॅकिंगसह उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक सेंद्रिय बाजार उभारण्यात येईल, अशी ही घोषणा केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ असं संविधान दिलं आहे. संविधानानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले आहेत. आपल्या संविधानाची सर्वांना माहिती झाली पाहिजे, यासाठी संविधान दिनाचं औचित्य साधून राज्यभर संविधानांच्या 1,00,000 प्रती वितरित करण्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नागपूर विभागानं केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांना महाआवास अभियान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ तसंच 2021-22चे पीएम आवास योजनेतील राज्यातील सर्वोत्कृष्ट विभागाचे पुरस्कार ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्यातील सर्वोत्कृष्ट विभागामध्ये नागपूर विभाग 41.8 गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे. नाशिक विभाग 41 गुण मिळवून दुसरा, तर पुणे विभाग 36.8 गुण मिळवून तृतीय ठरला. सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दावोस येथील औद्योगिक परिषदेमध्ये राज्य शासनाच्या वतीनं विविध उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या कराराची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं तसंच गडचिरोलीमध्ये अनेक मोठे उद्योग येण्यास उत्सुक असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात 5,000 हेक्टर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग विभाग तसंच जिल्ह्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांबाबत आढावा बैठकीत दिली. लॉयड्स मेटल आणि वरद फेरो या दोन कंपन्या जवळपास 22,000 कोटींची गुंतवणूक गडचिरोली जिल्ह्यात करीत आहेत. याबाबत दोन्ही कंपन्यांना संमतीपत्र देण्यात आलं असून 2 दिवसात अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. नवीन उद्योगांसाठी चामोर्शी तालुक्यात 1,000 ते 2,000 हेक्टर जमीन, मुलचेरा इथं 500 ते 1,000 हेक्टर जमीन, आरमोरी क्षेत्रात 500 ते 1,000 हेक्टर, सिरोंचा इथं 500 हेक्टर आणि इतर ठिकाणी अशी एकूण जवळपास 5,000 हेक्टर शासकीय जमीन संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योगासंबंधित कार्यालयं एकाच ठिकाणी असण्यासाठी गडचिरोली इथं 14 कोटी रुपये खर्च करून उद्योग भवनाची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भात वर्धा आणि अकोला इथं सुद्धा उद्योग भवन उभारण्यात येईल, असं सावंत यांनी यावेळी सांगितलं. अकोला जिल्ह्यात शेगाव झरी फाटा मार्गावर पूर्णा नदीवर मोठ्या पुलासाठी 100 कोटी, बार्शी टाकळी येथील रेल्वे उड्डाण पुलासाठी 135 कोटी, अकोला अकोट गांधीग्राम त्यावरील पूर्णा नदीवर पुलासाठी 70 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मूर्तिजापूर इथं केली. अकोट अकोला रस्त्याचं काम 3 ते 4 महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते अमरावती कुरणखेड शेळद महामार्गाचं लोकार्पण आणि कारंजा खेरडा मूर्तिजापूर चौपदरी महामार्गाचं भूमिपूजन झालं. हा सोहळा मूर्तिजापूरच्या टी पॉईंटवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की अकोट अकोला रस्त्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करून हा रस्ता 3-4 महिन्यात पूर्ण केला जाईल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सभागृहाचे डॉ. पंजाबराव उपाख्य बाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह असं नामकरण करण्याचा कार्यक्रम राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, अधिसभा सदस्य हर्षवर्धन देशमुख, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख आदी उपस्थित होते. हे सभागृह प्रशस्त वातानुकूलित हॉल, अद्ययावत साऊंड सिस्टीम व्यवस्था, 100च्या वर बैठक व्यवस्था तसंच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनं सज्ज आहे. बुलढाणा जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर तरतुदीनुसार आतापर्यंत झालेल्या खर्चाचं प्रमाण कमी आहे. अनेक कामांच्या प्रशासकीय मान्यताही अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत. ही प्रक्रिया वेगानं पूर्ण करून कामांना चालना द्यावी. नियोजित विकास कामांसाठीचा मंजूर निधीनुसार सर्व विकास कामं 31 मार्चपूर्वी करा, असे आदेश जिल्ह्याचे सहकार मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. लोणार आणि सिंदखेड राजा इथं विकास आराखड्यातील कामं जलद गतीनं पूर्ण करावीत. तसंच चारा, पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी नियोजित आराखड्याला मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा. आडगाव राजा, मेहकर येथील कंचनी महाल आणि इतर महत्वाच्या स्थळांबाबत नियोजित संवर्धन कामांना चालना देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गडचिरोली येथील सुरजागड लोहखाणीला समर्थन करीत असल्याचा ठपका ठेवून नक्षल्यांनी काल रात्री एटापल्ली तालुक्यातील टिटोडा गावचे पोलीस पाटील लालसू वेळेदा यांची गोळी घालून हत्या केली. या घटनास्थळी नक्षल्यांनी एक पत्रक टाकलं आहे. मागील 33 वर्षात नक्षल्यांनी 30हून अधिक पोलीस पाटलांची हत्या केली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे.
नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात बहुतांश जिल्ह्याच्या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेची तसंच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्याच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस पडला. सर्वात जास्त तापमान अकोला इथं 33°C तर गोंदिया इथं सर्वात कमी तापमान 15.6°C नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारत संकल्प यात्रा विदर्भात कालपासून दाखल. केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांनी केलं यात्रेचं स्वागत. अॅग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे नागपुरात अत्याधुनिक सेंद्रिय बाजार उभारण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. गडचिरोलीत उद्योगांसाठी 5,000 हेक्टर जमीन नव्यानं संपादित करणार असल्याची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि अकोला जिल्ह्यात पूल, रेल्वे उड्डाणपुलासाठी 300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.